नमस्कार. अमृत संस्कार वर्गाचा पहिल्या भागात आपणा सर्वांचं स्वागत आहे. साम्राज्य क्रिएशन अमृत संस्कार खजिना या भागामध्ये आपण आज गुरुवार आहे, गुरूंना वंदन करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज 30 एप्रिल आणि तिथी आहे तर नृसिंह जयंती. आपण नृसिंहाची गोष्ट थोडक्यात आपण बालचमूंना कळेल अशी थोडक्यात सांगणार आहे आणि आपल्या दुसऱ्या फोनवर आपण सविस्तर गोष्ट सांगणार आहे, जी मोठ्यांना सविस्तरपणे त्याची आख्यायिका कळेल अशा दृष्टीने. इथं छोट्या दोस्तांना आपण अगदी छोटीशी गोष्ट सांगणार आहोत. आज गुरुवार आहे तर आपण गुरूंना वंदन केलं आहे. तिन्ही सांज व्हायला आली आहे तर आपण देवाला दिवाई लावलेला आहे आणि आता आपण देवाला संध्याकाळी तुम्ही सगळेजण लहान मुलं हातपाय धुवायचे आणि घरामध्ये देवासमोर किंवा आपण शांत जागी बसायचं आणि हात जोडून शुभं करोति कल्याण आरोग्य न संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपोत्कार काली कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार. असं आपण दिव्याला नमस्कार करून मग आपण अभ्यासाला बसावे किंवा आपण एखादा गणपतीचा श्लोक म्हणावा. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरो निबुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बघूतोषवी. असे अनेक प्रकारचे श्लोक आहेत जे आपण म्हणू शकतो. आपल्याला हे यूट्यूबवर आपण पुन्हा पुन्हा माझा व्हिडिओ बघून तुम्ही हा श्लोक पाठ करू शकाल, हा श्लोक पुन्हा पुन्हा ऐकू शकाल आणि त्यासाठीच मी हा वर्ग हा व्हिडिओ काढण्याचा प्रयास करते. आता आपण आज नृसिंह जयंतीनिमित्त नृसिंहाची जन्मकथा म्हणजेच गोष्ट आपण पाहणार आहोत, ती थोडक्यात पाहणार आहोत. राक्षसांपैकी हिरण्यकश्यपू राक्षस असतो. त्याला देवांकडनं वर मिळतो की तो रात्री त्याला कुणी मारू शकणार नाही, दिवसा कुणी मारू शकणार नाही, पुन्हा आकाशात नाही, पाताळात नाही, दिवसा नाही, रात्री नाही, असे अनेक त्याला गोष्टी त्याला वर मिळतो. आणि मग तो इतका बेफान होतो की तो चांगल्या लोकांना अगदी दैवांनासुद्धा त्रास द्यायला लागतो. आणि मग सगळेजण विष्णूकडे जातात. विष्णूला म्हणतात की हा तर हिरण्यकश्यपू खूप 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 त्रास देतोय, आता काय करायचं. आणि मग आता काय करायचं. तर विष्णू म्हणतात की त्या हिरण्यकश्यपूच्या पोटी जो मुलगा येणार आहे ज्याचं नाव आहे प्रल्हाद, तोच याचं निवारण करेल. आणि ज्या वेळेला मुलाच्या योगे त्याचा संहार होईल तेव्हा तो अवतार मीच घेणार आहे आणि तो नृसिंह अवतार असेल असं विष्णू सांगतात. आणि मग काय होतं की त्या हिरण्यकश्यपूला जो मुलगा होतो प्रल्हाद, तो सतत विष्णूंचा धावा करत असतो. तो इतका हे झालेला असतो, हिरण्यकश्यपू सगळ्यांना त्रास देऊन उन्मत्त झालेला असतो. त्याला वाटतं की आपल्या मुलांनी आपल्यालाच चांगलं म्हटलं पाहिजे, आपलंच नाव घेतलं पाहिजे, सर्वात कोण श्रेष्ठ आहे म्हणून. जेव्हा तो मुलाला विचारतो तेव्हा प्रल्हाद सांगतो की माझा नारायण, माझे विष्णू श्रेष्ठ आहेत. आणि मग हा विष्णूंचं नाव घेतोय म्हणून त्याला कडेलोट करतो, त्याला उकट्या तेलात उभा करतो, अनेक प्रकारे प्रल्हादाच्या परीक्षा घेतो. आणि एक दिवस असंच सभेमध्ये बसला असताना
तो प्रल्हादही तिथं आलेला असतो आणि तो सतत नारायण 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 म्हणत असतो आणि सभेतल्या सगळ्या लोकांच्या समोर हा आपला देवाचं नाव घेतोय, नारायण नारायण म्हणतोय आणि हा उन्मत्त होऊन मुलाला दरडावून म्हणतो की बोल कुठं आहे तुझा नारायण. आणि मग या खांबात आहे का म्हणून तो खांबावर प्रहार करतो, गदेनी प्रहार करतो आणि त्याच वेळी खांब असा दुभांगतो आणि सिंहाचं चेहरा असलेलं रूप असलेला असा नृसिंह बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर तिथेच असा त्या मंडपाचा उंबरा असतो, त्या उंबऱ्यावर त्याला बसतो आणि हिरण्यकशिपूला आपल्या दोन्ही पायांवर घेतो आणि नखानी त्याचं पोट फाडतो आणि त्याला गतप्राण करतो. म्हणजे त्याला मिळालेल्या वराप्रमाणे कुठल्याही शस्त्रांनी नाही, कुठल्याही अस्त्रांनी नाही. आत्ता बरोबर आपण गोष्ट जेव्हा सांगतोय तेव्हा बरोबर संध्याकाळची वेळ झाली आहे आणि नृसिंहाचा अवताराची वेळच झाली आहे. त्यामुळं त्यावेळी नृसिंह अवतार घेऊन त्याला हिरण्यकशिपूला मारतो आणि मग सगळीकडे आनंदी आनंद होतो आणि तो अवतार नृसिंह अवतार म्हणून ओळखला जातो. बालचमूंसाठी आपण ही छोटीशी थोडक्यात गोष्ट सांगितलेली आहे. आणि तुम्हा सगळ्यांना मी सांगते मुलांना की तुमच्याकडे काय काय आहे याची एकदा लिस्ट करा बघू. की तुम्हाला घर आहे, तुमच्याकडे लॅपटॉप आहे, मोबाईल आईबाबांचा तुम्हाला बघता येतो, पण तरीसुद्धा तो जास्त बघायचा नाही बरं का. आणि तुमच्याकडे सगळ्या घरामध्ये तुमच्याकडे लाईट आहेत, सगळीकडं दिवे आहेत, फॅन आहेत, AC आहे, कूलर आहे. मग ह्या वस्तू आहेत, पण ह्या सगळ्या वस्तूंना आपण थँक्यू म्हणत नाही. या वस्तूंना आपण सगळ्यांनी थँक्यू म्हटलं पाहिजे. ह्या सगळ्या वस्तू आपल्याकडे आहेत, शिवाय आपल्याकडे 2 हात आहेत, पाय आहे, आपल्याला बोलता येतं आहे, आपल्याला डोळ्यांनी बघता येतं आहे, नाकाने श्वास घेता येतो आहे. या सगळ्या गोष्टींनासुद्धा आपल्या शरीराला आपण थँक्यू म्हटलं पाहिजे. आणि कृतज्ञतेमुळे आपल्याला चांगल्या सवयी लागतात. तुम्ही एखाद्याने तुमच्यासाठी काही वस्तू दिली, काही वस्तू आणली, तर तुम्ही लगेच त्याला थँक्यू म्हटला तर त्याला खूप आनंद होईल. आपलं काय आहे की आपण सगळ्यांनी आपल्या आईबाबांना, आपल्या सगळ्या नातेवाईकांना आनंद द्यायचा आहे. आणि मग त्यांना सगळेजण म्हटले, अरे छोटू तुमचा किती हुशार आहे, किती त्याला छान वळण आहे आणि किती तो लगेच थँक्यू म्हणतो, किती हसतमुख आहे. आणि मग आपण सगळे थँक्यू म्हटल्यामुळे, दुसऱ्याला आनंद दिल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरसुद्धा खूप आनंद होतो. असंच आपण वरचेवर भेटूया आपल्या अमृत संस्कार खजिनामध्ये. आणि दरवेळी आपण नवीन नवीन शिकणार आहोत. वार आहेत, महिने आहेत, नक्षत्र आहेत, वेद आहेत, किती वेद आहेत, किती पुराणं आहेत, किती नक्षत्र आहेत, सगळं आपण बघणार आहोत. तूर्तास आपण इथं थांबूया. श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. समजा तुम्हाला इथे यूट्यूबला तुम्हाला जर काही मेसेज करता नाही आला तर माझा नंबर असेल, त्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करा आणि मला प्रतिक्रिया द्या. आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे दरवेळी आपल्या छोट्या दोस्तांना अमृताजीचा खजिना उघडला की नवनवीन शिकायला मिळेल.